संपूर्ण हरिपाठ मराठी अर्थासह भाग 6वा। आतापर्यंत पहिल्या भागापासून ते 5व्या भागापर्यंत एकूण 20 अभंग आपण बघितले। आज आपण त्या पुढील अभंग बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया। काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक। हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या देवाची कोण वानी, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजाम वैकुंठ मार्ग सोपा। हा होता अभंग क्रमांक 21। त्याचा आता मराठीत अर्थ बघूया। भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही काळाची वेळेची अट नाहीये। काळवेळ नाम उच्चारिता नाही। जो कोणी नाम घेतो तो स्वतःचा आणि इतरांचा उद्धार करू शकतो। श्रीराम आणि श्रीकृष्ण या भगवंताच्या नावाने सगळे दोष नाहीसे होतात। जे जड जीव म्हणजेच अज्ञानी म्हणू शकतो किंवा सांसारिक मोहात अडकलेले जे आहेत त्यांना तारण्याचं जे सामर्थ्य आहे ते फक्त हरिनामात आहे। हरिनाम घेतलं तरच ते तरुण जाऊ शकतात। भगवंताच्या नामस्मरणा इतकं श्रेष्ठ आणि प्रभावी असं काहीच नाहीये। हरिनामाचा गोडवा, हरिनामाची शक्ती, हरिनामाचा प्रभाव इतका आहे की ते सांगण्यासाठी शब्दही अपुरे पडतील। माऊली म्हणतात की हरिपाठ हा मोक्षाचा मार्ग आहे। जो हरिनाम घेतो त्याला आणि त्याच्या पूर्वजांनाही वैकुंठ प्राप्ती होते। पुढचा अभंग। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, नारायण हरी भुक्तिमुक्तिचारी घरी त्याच्या। हरिविण जन्म नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे। जे लोक नित्य हरिनामाचा नेम पाळतात, नेहमी सतत हरिनाम घेतात ते खऱ्या अर्थाने दुर्लभ आहेत। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी। लक्ष्मी वल्लभ नेहमी त्यांच्या जवळ असतात। अर्थातच लक्ष्मी वल्लभ म्हणजे श्री विष्णूंना म्हटलंय तर ते कायम आपल्या जवळ असतात जर आपण कायम हरिनाम घेत असू तर, असं वर्णन आलंय। जो सतत नारायण हरी असा जप करत असतो त्याच्या घरात चारही मुक्ती त्याला प्राप्त होतात। हरिनाम जो घेत नाही त्याचा जन्म नक्कीच नरक सदृश असतो। तो मृत्यूनंतर यमाचा पाहुणा होतो। संत ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांशी तेच बोलतायत की आकाशाहूनही मोठं जर काही असेल तर ते म्हणजे हरिनाम आहे। पुढचा अभंग। 7-5-3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी, तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती। अजपा जपणे उलट प्राणाचा, येथेही मनाचा निर्धार असे, ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमियला। सप्तचक्रांचे लोक, पंचतत्वांचे अस्तित्व, 3 वृत्तींचं संमेलन, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय या सर्वांचं बळ एक तत्व आहे आणि ते म्हणजे हरिनाम स्मरण। हरिनाम हे सगळ्यात वरिष्ठ आहे। त्याकरता काही कष्ट देखील लागत नाही। नामजप करता करता अजपाजप अवस्था आपणहून प्राप्त होते। आता अजपाजप अवस्था म्हणजे जितकं मला माहिती आहे, अजपाजप म्हणजे नैसर्गिक श्वासावर लक्ष केंद्रित करून कुठल्याही बाह्य साधनेशिवाय ध्यानधारणा करणं, ज्यामुळे मनाला शांतता आणि एकाग्रता प्राप्त होते। खरं तर यासाठी मनाचा निर्धार फार आवश्यक असतो। याचा खूप गहिरा अर्थ आहे आणि अजपाजप अवस्था म्हणजे नक्की काय असतं खरं तर तुम्ही याबद्दल अजून माहिती घेऊ शकता। पुढे जाऊया। शेवटच्या ओळी। ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमियला। माऊली म्हणताय नाम जपाशिवाय आपलं जिणं व्यर्थ आहे। अभंग क्रमांक 24। जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वांगठी राम भाव शुद्ध, न सोडी हा भावो टाकी रे संदेहो, रामकृष्ण टाहो नित्य फोडी। जाती वित्त गोत्र कुळ शिळ मात, भजका त्वरित भावनायुक्त, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले। कोणतेही जप तप किंवा धार्मिक विधी असो, जर त्यामध्ये परमेश्वराविषयी शुद्ध भाव असेल तरच त्याला अर्थ आहे। कारण भक्ती ही कायम मनापासून प्रेमभावाने आणि निष्ठेने केली पाहिजे। भक्तीचा शुद्ध भाव कधीही सोडता कामा नये। तो नित्य मनात असू द्यावा आणि मनात त्यावेळी कोणताही संदेह सुद्धा ठेवू नये। सतत नित्यनेमाने रामकृष्णाचे नामस्मरण करावे आणि त्यांच्यावरील श्रद्धा दृढ करावी।
भगवंताच्या भक्तीकरता, नामजपाकरता जात, पैसा, गोत्र, कुळ, वंशपरंपरा, प्रतिष्ठा याची काहीही आवश्यकता नाही. हरिपाठ करणारा या सगळ्यांच्या वर असतो. भावनायुक्त भजनांचं त्वरित आचरण आपण केलं पाहिजे. निस्वार्थ प्रेमाने भगवंताची भक्ती त्वरित करायला सुरुवात करायला पाहिजे. शेवटची ओळ माऊली म्हणतायत, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. माऊलींच्या ध्यानी मनी सतत रामकृष्ण असल्यामुळे त्यांनी आपलं घर वैकुंठात केलंय असं म्हटलंय. बघा किती सुंदर वर्णन आहे. हरिपाठातल्या खरं तर प्रत्येक अभंगातला मतितार्थ स्पर्शून जाणार आहे, मनाला भावणार आहे. पण हे वर्णन बघा किती सुरेख आहे. वैकुंठ भुवनी घर केले म्हणजे सतत मनात नामस्मरण आहे, सतत मनात रामकृष्णाचं चिंतन आहे आणि म्हणून त्यांनी आपलं घरच जणू वैकुंठात केलंय असं म्हटलंय. माऊलींच्या प्रत्येक अभंगातला गोडवा अक्षरशः जाणवतोय मला जेव्हा मी हे अर्थ सांगतेय. खरं तर खूप छान असा हा अनुभव आहे जो तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. आता आपला शेवटचा भाग राहिला आहे फक्त. एकूण 24 अभंग पूर्ण झालेत, त्यामुळे शेवटचा भाग लवकरच चॅनलवर पोस्ट केला जाईल. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.